IPL 2025च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात जर पाऊस पडला तर कोणता संघ फायनलला जाणार, हवामान आणि आकडेवारी नेमकी कुठल्या संघाच्या बाजूने हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। IPL मध्ये समजा जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो। मात्र बाद फेरीतील सामन्यांसाठी नियम थोडे वेगळे। BCCIने या हंगामासाठी नव्या नियमांची घोषणा केली होती, ज्यात सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार असा नियम सुद्धा समाविष्ट होता। जर सामना पावसामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने थांबला तर सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटांचा म्हणजे तब्बल 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे। त्यामुळे सामन्याला 9 वाजता देखील सुरुवात होऊ शकते। मात्र तरीही जर पाऊस वाढला आणि सामना रद्दच झाला तर मात्र मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आकडेवारीच निर्णायक ठरेल। खरं तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्स संघानं IPL 2025 स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे। संघानं 14 पैकी 9 सामने जिंकलेत। तब्बल 19 गुणांसह पंजाब किंग्स अव्वल राहिलेले आहेत, तर 8 सामने जिंकून मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत 4थ्या स्थानी राहिलाय। त्यामुळे जर सामना रद्द झाला तर पंजाब किंग्सचा संघ हा अधिक गुण असल्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल। मात्र कमीत कमी 5 षटकांचा सामना खेळवला जाण्याचा BCCIचा प्रयत्न असेल। हवामानाबाबत सांगायचं झाल्यास हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि या सामन्यावेळी साधारण 35 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान राहील असा अंदाज आहे। सामन्यावेळी ढगाळ वातावरण असू शकतं, मात्र सध्या तरी पावसाची कुठलीही शक्यता नाहीये। त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 20-20 षटकांचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे।